हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी ट्रॅक 24। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 3 सप्टेंबर 2021 रोजी झालेला कोल्हापूर बँड्समॅन परीक्षेतील जीकेचे प्रश्न व त्यांचे विश्लेषण पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर चला मित्रांनो, आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया। आणि बघा, इथे पहिला प्रश्न विचारलेला होता, ग्रामसभा बोलावण्याची जबाबदारी कोणावर असते? आणि इथे 4 पर्याय दिलेले आहेत। पहिला पर्याय आहे सरपंच, त्याच्यानंतर उपसरपंच, त्याच्यानंतर ग्रामसेवक व त्याच्यानंतर चौथा पर्याय दिलेला आहे तलाठी। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ग्रामसेवक। तर मित्रांनो, ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार हा सरपंचांचा असतो, परंतु ग्रामसभा बोलवण्यास प्रथम दर्शनी जबाबदार हा ग्रामसेवक असतो। म्हणजे बघा, बोलवण्याचा अधिकार, ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार हा कोणाचा असतो? हा सरपंचांचा असतो, परंतु ग्रामसभा बोलवण्याची जी जबाबदारी आहे ती ग्रामसेवकाची असते। बघा, वर्षातून एकूण 6 बैठका, ग्रामसभेच्या वर्षातून एकूण 6 बैठका घेणे गरजेचे असतात, परंतु अशा सभा न घेतल्यास ग्रामसेवकावर कारवाई केली जाऊ शकते, निलंबनाची कारवाई केली जाऊ शकते। म्हणूनच या ग्रामसभा बोलवण्याची जी जबाबदारी असते ती कोणाची असते? ग्रामसेवकाची असते। आणि जर का तुम्हाला अधिकार विचारला गेल्यास ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार, तर तो सरपंचाचा असतो। तर मित्रांनो, याच्यानंतर तुम्हाला एखाद्या वेळेस असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की ग्रामसभा म्हणजे काय? तर बघा, गावातील जे मतदार असतात त्या मतदारांची जी सभा असते त्या सभेलाच काय म्हणतात? ग्रामसभा असे म्हणतात। आणि या ग्रामसभेचा जो अध्यक्ष असतो तो सरपंच असतो किंवा त्याच्या अनुपस्थितीत अध्यक्षस्थान उपसरपंचाद्वारे भूषविले जाते। आणि बघा, जर का सरपंच आणि उपसरपंच हे दोघेही अनुपस्थित असतील तर अशा वेळेस ग्रामसभेचे जे अध्यक्षस्थान आहे तो ग्रामपंचायतीचा एखादा ज्येष्ठ सदस्य भूषवित असतो। तर तुम्हाला इथं हे सगळ्या गोष्टी ग्रामसभेबाबत लक्षात ठेवणं गरजेचे आहे। आणि मित्रांनो, कधी कधी ग्रामसेवेबद्दल एक प्रश्न विचारला जातो की गाव पातळीवर जन्म, मृत्यू आणि विवाहाच्या नोंदी कोण ठेवत असतो? तर ग्रामसेवक जो असतो ना, तो गाव पातळीवर जन्म, मृत्यू आणि विवाहाची नोंद ठेवत असतो। तर हे सगळे मुद्दे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। याच्यानंतर होणाऱ्या परीक्षांमध्ये या सगळ्या मुद्द्यांवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। बघा, याच्यानंतर आता दुसरा प्रश्न काय आलेला होता? दुसरा प्रश्न आलेला होता, महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, मात्र जिल्हा परिषदा किती आहेत? तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रात जिल्ह्यांची संख्या आहे 36, परंतु जिल्हा परिषदांची जी संख्या आहे ती 34 आहे। बघा, असं काय आहे? कारण की 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा नाहीत। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये? मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा नाही। बघा, जिल्हा परिषदा कशासाठी असतात? जिल्हा परिषदा ग्रामीण भागातील जो कारभार आहे तो सांभाळण्यासाठी जिल्हा परिषदा असतात, परंतु मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे जे 2 जिल्हे आहेत यामध्ये ग्रामीण भाग अस्तित्वात नाही। या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भाग अस्तित्वात नाही, त्यामुळेच या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा अस्तित्वात नाही आहेत। तर मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा की महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि त्यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा नाहीत, त्यामुळेच जिल्हा परिषदांची एकूण संख्या किती होत आहे? तर एकूण संख्या आहे 34। त्याच्यानंतरचा बघा, तिसरा प्रश्न काय दिलेला आहे? सागर तळावरील पर्वतरांगांना म्हणून ओळखले जातात। तर इथे बघा, इथे 4 पर्याय दिलेले आहेत, जलमग्न पर्वत, खंडांत उतार, सागरी डोह आणि चौथा पर्याय दिलेला आहे पर्वत। तर मित्रांनो, लक्षात ठेवा, सागर तळावरील पर्वतरांगांना जलमग्न पर्वते असे म्हणतात। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जलमग्न पर्वत। त्याच्यानंतर बघा, चौथा प्रश्न काय दिलेला आहे? चौथ्या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? आणि इथं 4 पर्याय दिलेले आहेत, लोकमान्य टिळक, रासबिहारी घोष, सुभाषचंद्र बोस आणि त्याच्यानंतर भगतसिंग। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रासबिहारी बोस। तर इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केलेली आहे? रासबिहारी बोस यांनी केलेली आहे। त्याच्यानंतर बघा, पहिल्या पर्यायामध्ये दिलेला आहे लोकमान्य टिळक। तर बघा, लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी भारतामध्ये होम रूल चळवळीची सुरुवात केलेली आहे। जर का तुम्हाला कधी प्रश्न विचारला गेला की होम रूल चळवळीचे नेते कोण होते भारतामध्ये, तर ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक हे होम रूल चळवळीचे नेते आहेत। त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे सुभाषचंद्र बोस। तर मित्रांनो, लक्षात ठेवा, सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाची एक संघटना, एक राजनैतिक पक्ष त्यांनी स्थापन केलेला होता। तर लक्षात ठेवा, सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेले पक्ष कोणते? तर फॉरवर्ड ब्लॉक नावाचे। त्याच्यानंतर चौथ्या पर्यायामध्ये दिलेला आहे भगतसिंग। तर भगतसिंग बद्दल तुम्ही लक्षात ठेवा, भगतसिंग यांनी नवजवान भारत सभा ही संघटना स्थापित केलेली होती। तर लक्षात ठेवा, नवजवान भारत सभा नावाची जी संघटना आहे ती कोणी स्थापन केलेली आहे? ती भगतसिंग यांनी स्थापन केलेली आहे। त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, रास्त गोफ्तार हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले?
आणि इथे देखील 4 पर्याय दिलेले आहेत बघा. पहिल्या पर्यायामध्ये दिलेला आहे दादाबाई नौरोजी, त्याच्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये दिलेला आहे महात्मा फुले, आणि तिसऱ्या पर्यायामध्ये स्वामी विवेकानंद, आणि चौथ्या पर्यायामध्ये दिलेला आहे महात्मा गांधी. तर मित्रांनो लक्षात ठेवा, रास्त गोफ्तार हे वर्तमानपत्र सुरू केलेले आहे दादाबाई नौरोजी यांनी. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? दादाबाई नौरोजी. तर दादाबाई नौरोजींबद्दल तुम्ही काही मुद्दे लक्षात ठेवा. दादाबाई नौरोजी जे आहेत ना, ते भारताचे पितामह म्हणून ओळखले जातात. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजेच स्वराज या शब्दाचे ते उद्गाते आहेत, म्हणजे स्वराज या शब्दाचे ते जनक मानले जातात. कोण? दादाबाई नौरोजी. त्याच्यानंतर अजून एक मुद्दा हा महत्त्वाचा आहे, तो म्हणजे ब्रिटिश संसदेचे सदस्य होणारे ते पहिले भारतीय व्यक्ती आहे. त्यांनी ब्रिटिश संसदेची म्हणजेच पार्लमेंटची निवडणूक लढवलेली होती फिन्सबरी या मतदारसंघातून, आणि ते इथून निवडून आलेले होते. आणि अशा पद्धतीने ते ब्रिटनच्या संसदेचे सदस्य होणारे प्रथम भारतीय व्यक्ती आहेत. त्याच्यानंतर बघा इथे पर्याय क्रमांक 4 मध्ये महात्मा गांधी दिलेला आहे. तर महात्मा गांधींनी 3 महत्त्वपूर्ण वर्तमानपत्रे सुरू केलेली होती. पहिल्या वर्तमानपत्राचं नाव आहे इंडियन ओपिनियन. हा वर्तमानपत्र त्यांनी दक्षिण आफ्रिकेत सुरू केलेला होता. त्याच्यानंतर त्यांनी सुरू केलेले दुसरे वर्तमानपत्र म्हणजेच यंग इंडिया. यंग इंडिया नावाचे त्यांनी वर्तमानपत्र सुरू केलेले होते. आणि त्यांनी सुरू केलेले तिसरे वर्तमानपत्र म्हणजे हरिजन. तर लक्षात ठेवा मित्रांनो, महात्मा गांधी यांनी सुरू केलेले 3 वर्तमानपत्रे कोणकोणते आहेत? इंडियन ओपिनियन, यंग इंडिया आणि हरिजन. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? आणि इथे देखील 4 पर्याय दिलेले आहेत. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ॲलन ह्यूम. ॲलन ह्यूम यांच्याच पुढाकाराने काँग्रेसची स्थापना झालेली आहे, आणि म्हणूनच ॲलन ह्यूम हे काँग्रेसचे संस्थापक मानले जातात. आता प्रश्न पडतो की काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? तर काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 या तारखेस मुंबई येथे झालेली आहे, आणि मुंबईमध्येच त्याचं पहिलं अधिवेशन सुद्धा भरलं होतं. आणि काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण, असा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर काँग्रेसचे पहिले अध्यक्ष उमेश चंद्र बॅनर्जी म्हणजेच WC बॅनर्जी हे होते. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा, काँग्रेसचे संस्थापक ॲलन ह्यूम आणि काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 मुंबई येथे, आणि पहिले अध्यक्ष उमेश चंद्र बॅनर्जी. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, चौदार तडे सत्याग्रह कोणी केला? आणि इथे देखील 4 पर्याय दिलेले आहेत, महात्मा फुले, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर आणि लोकमान्य टिळक. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड या ठिकाणी चौदार तळ्याचा सत्याग्रह केलेला होता, आणि ती तारीख होती 20 मार्च 1927. तर हा जो सत्याग्रह आहे त्यांनी अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये केलेला होता. तर तुम्हाला इथे तारीख सुद्धा लक्षात ठेवायची आहे 20 मार्च 1927, आणि तो ठिकाण सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. ठिकाण कोणता होता? महाड नावाचा ठिकाण. त्याच्यानंतर बघा इथे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे महात्मा फुले. तर महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणलेला होता, आणि तुम्हाला कधी विचारलं जाऊ शकते की नाभिकांचा संप महात्मा गांधी यांनी कशासाठी घडवला होता? तर त्यांनी केश वपनाची जी चाल होती, जी प्रथा होती केश वपनाची, ती बंद व्हावी याकरिताच त्यांनी नाभिकांचा संप घडवून आणलेला होता. त्याच्यानंतर बघा इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे महात्मा गांधी. तर महात्मा गांधींनी सुद्धा एक सत्याग्रह केलेला होता. त्या सत्याग्रहाचं नाव आहे चंपारण्य सत्याग्रह. त्यांनी हा सत्याग्रह 1917 मध्ये नीळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी केलेला होता. बिहारमधील चंपारण्य या ठिकाणातील जे शेतकरी होते, नीळ उत्पादक शेतकरी, त्यांच्या अधिकारांसाठी, त्यांच्या हक्कांसाठी त्यांनी जो चंपारण्य सत्याग्रह 1917चा तो केलेला होता. आणि चंपारण्य सत्याग्रह हा गांधीजींचा भारतामधील पहिला सत्याग्रह आहे. त्यांच्या जीवनातील पहिला सत्याग्रह त्यांनी दक्षिण आफ्रिकेत केला होता, आणि भारतामधील त्यांचा पहिला सत्याग्रह जो आहे तो चंपारण्य सत्याग्रह आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे, निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? इथे 4 पर्याय दिलेले आहेत, प्रधानमंत्री, राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, आणि चौथा पर्याय दिलेला आहे लोकसभा अध्यक्ष. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. तर बघा, निवडणूक आयुक्तांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात, आणि राष्ट्रपती जे आहेत ना ते भारताचा प्रथम नागरिक असतात. राष्ट्रपती कोण असतो? राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक असतो, आणि राष्ट्रपतीसाठी संविधानामध्ये कलम 52 दिलेला आहे. म्हणजे भारताच्या संविधानाच्या
कलम 52 नुसार हा भारताचा राष्ट्रपती असतो आणि भारताचा राष्ट्रपती हाच सर्वोच्च सेना म्हणजे तिन्ही सेना दलाचा सर्वोच्च सेनापती असतो आणि तो भारताचा प्रथम नागरिक देखील असतो आणि हा राष्ट्रपतीच निवडणूक आयुक्तांची नेमणूक सुद्धा करत असतो. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे, ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर इथे देखील 4 पर्याय दिलेले आहेत आणि योग्य उत्तर आहे सन 1986. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा की ग्राहक संरक्षण कायदा जो आहे तो कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला आहे, तो 1986 या वर्षी अस्तित्वात आलेला आहे. आता यानंतरचा प्रश्न बघा, यानंतरच्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच IRB चा गट क्रमांक काय आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा कोल्हापुरातील जे IRB आहे म्हणजेच राज्य राखीव पोलीस बल आहे त्याचा जो गट क्रमांक आहे त्याचा गट क्रमांक आहे 16. आता यानंतरचा प्रश्न बघा, यानंतरच्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील नाही? आणि इथे 4 पर्याय दिलेले आहेत, विशालगड, सिंहगड, सामानगड आणि रांगणा. तर मित्रांनो इथे लक्षात ठेवा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिंहगड. तर मित्रांनो सिंहगड नावाचा जो किल्ला आहे तो कोल्हापूर जिल्ह्यात नसून तो पुणे जिल्ह्यात आहे आणि या किल्ल्याचे जुने नाव सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकते. तर या किल्ल्याचे जुने नाव आहे कोंडाणा. आणि मित्रांनो एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, हा किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे यांना वीरमरण आलेला होता आणि तेव्हा शिवाजी महाराजांनी एक उद्गार काढलेला होता, तो उद्गार म्हणजेच गड आला पण सिंह गेला. त्यानंतर तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थ या किल्ल्याचे नाव सिंहगड असे ठेवण्यात आले. म्हणजे सिंहगड या किल्ल्याचे प्राचीन नाव काय आहे, कोंडाणा असे आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कुठे आहे? आणि इथे 4 पर्याय दिलेले आहेत, प्रयाग चिखली, हरिपूर, पेठ वडगाव आणि त्याच्यानंतर 4था पर्याय आहे नृसिंहवाडी. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नृसिंहवाडी. या नृसिंहवाडीलाच आपण नरसोबाची वाडी असे देखील म्हणतो आणि जे नरसोबाची वाडी आहे ना ते दत्ताचे देवस्थान आहे, तिथे दत्ताचं प्रसिद्ध मंदिर आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकते की नरसोबाची वाडी या ठिकाणी कोणतं देवस्थान आहे, तर त्या ठिकाणी दत्ताचं देवस्थान आहे. आणि इथे बघा दुसऱ्या पर्यायामध्ये हरिपूर असं दिलेलं होतं. तर हरिपूर या ठिकाणी कृष्णा आणि वारणा या 2 नद्यांचा संगम आहे आणि नरसोबाची वाडी म्हणजे नृसिंहवाडी येथे पंचगंगा आणि कृष्णा या 2 नद्यांचा संगम आहे. आणि जो कोल्हापूर शहर आहे ना तो पंचगंगा या नदीकाठीच वसलेला आहे. तर हे सगळे मुद्दे सुद्धा तुम्ही पुढच्या परीक्षेसाठी नक्कीच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो इथे यानंतरचा प्रश्न दिलेला आहे, कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? आणि इथे 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे कोयना, त्याच्यानंतरचा पर्याय आहे त्र्यंबकेश्वर, त्याच्यानंतरचा पर्याय महाबळेश्वर, त्याच्यानंतर कराड. तर मित्रांनो कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वरमध्ये झालेला आहे. महाबळेश्वर नावाचे जो ठिकाण आहे तो सातारा जिल्ह्यात आहे आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणीच कृष्णा नदीचा उगम झालेला आहे. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे त्र्यंबकेश्वर. तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा, तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. त्याच्यानंतरचा बघा इथे प्रश्न काय दिलेला आहे, खालीलपैकी कोणते खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यातील नाहीत? आणि इथे 4 पर्याय दिलेले आहेत, राही सरनोबत, अंजली भागवत, वीर धवल खाडे आणि तेजस्विनी सावंत. तर मित्रांनो इथे लक्षात ठेवा राही सरनोबत, वीर धवल खाडे, तेजस्विनी सावंत हे जे तिन्ही खेळाडू आहेत ना ते कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत, परंतु अंजली भागवत जे आहेत ना ते पुणे जिल्ह्यातील आहे. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, अंजली भागवत. त्याच्यानंतर बघा मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न आहे, भरतनाट्यम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू. भरतनाट्यम हा नृत्य प्रकार तामिळनाडू या राज्याचा आहे. आणि इथं इतर पर्याय सुद्धा दिलेले आहेत. दुसऱ्या पर्यायामध्ये दिलेला आहे कर्नाटक. तर कर्नाटक राज्याचा प्रसिद्ध नृत्य आहे यक्षगान. तर यक्षगान हा नृत्य कुठला आहे, कर्नाटक राज्याचा. त्याच्यानंतर पर्याय दिलेला आहे आसाम. आसाम राज्याचा प्रसिद्ध नृत्य आहे बिहू. त्याच्यानंतर दिलेला आहे मणिपूर राज्य. मणिपूर राज्याचं प्रसिद्ध नृत्य आहे रास लीला. त्याच्यानंतर आपल्याला इतरही काही राज्यांचे प्रसिद्ध नृत्य माहीत असायला पाहिजे, जसं की केरळ राज्याचं प्रसिद्ध नृत्य काय आहे, कथकली. त्याच्यानंतर उत्तर प्रदेश राज्याचं प्रसिद्ध नृत्य काय आहे, कथ्थक. आणि आंध्र प्रदेश राज्याचं प्रसिद्ध नृत्य काय आहे, कुचिपुडी. तर हे सगळे जे प्रसिद्ध नृत्य आहे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे,
चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, चेरापुंजी नावाचे जे ठिकाण आहे ते मेघालय राज्यामध्ये आहे आणि चेरापुंजी जे आहे ते पूर्वी भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण होते, परंतु आता मावसिन राम नावाचे जे ठिकाण आहे ते ठिकाण सुद्धा मेघालय राज्यातच आहे. कोणते ठिकाण? मासिन राम नावाचे. आणि हे जे मासिन राम आहे ते भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. यापूर्वी कोणते ठिकाण होते? चेरापुंजी हे ठिकाण सर्वाधिक पावसाचे ठिकाण होते. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय कोठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर. कोल्हापूर शहरामध्ये चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते? तर मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही, इथे लोकमान्य टिळकांनी 1881 मध्ये दोन वर्तमानपत्रे सुरू केलेली होती. एका वर्तमानपत्राचं नाव होतं केसरी आणि दुसऱ्या वर्तमानपत्राचं नाव होतं मराठा. तर केसरी नावाचे जे वर्तमानपत्र होते ते मराठीमध्ये होते, तर मराठा नावाचे जे वर्तमानपत्र होते ते इंग्रजी भाषेत होते. मराठा या वर्तमानपत्राचे संपादक लोकमान्य टिळक हे स्वतः होते. तर केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक जे आहेत ते गोपाळ गणेश आगरकर होते. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे, मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेत होते. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात? तर मित्रांनो इथे 4 पर्याय दिलेले आहेत. खान अब्दुल गफ्फार खान, सर सय्यद अहमद खान, त्याच्यानंतर सरोजिनी नायडू, त्याच्यानंतर चौथा पर्याय दिलेला आहे लाला लजपत राय. तर मित्रांनो तुम्ही इथे लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला खान अब्दुल गफ्फार खान यांनाच फ्रंटियर गांधी म्हणजे सीमांत गांधी या नावाने ओळखतात आणि त्याच पद्धतीने त्यांना बादशाह खान किंवा बादशाह खान या नावांनी सुद्धा ओळखले जाते. आणि इथं बघा इतर पर्याय सुद्धा आपण बघूया. तिसऱ्या पर्यायामध्ये दिलेला आहे सरोजिनी नायडू. तर सरोजिनी नायडू यांना भारत कोकिला या नावाने ओळखले जाते. त्याच्यानंतर चौथ्या पर्यायामध्ये दिलेला आहे लाला लाजपत राय. तर मित्रांनो लक्षात ठेवा, लाला लाजपत राय यांना पंजाब केसरी या नावाने ओळखले जाते. तर अशा पद्धतीने तुम्ही हे सगळे जे उपनाम आहेत ते तुम्ही इथे लक्षात ठेवा. फ्रंटियर गांधी किंवा सीमांत गांधी कोण आहेत? ते आहेत खान अब्दुल गफ्फार खान. त्याच्यानंतर सरोजिनी नायडू भारत कोकिला आणि लाला लाजपत राय पंजाब केसरी. त्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे, आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नाव दिले? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शहीद आणि स्वराज. तर बघा अंदमान या बेटाला आझाद हिंद सेनेने शहीद हे नाव दिले होते आणि निकोबार या बेटाला आझाद हिंद सेनेने स्वराज हे नाव दिले होते. तर अशा पद्धतीने हे जे आझाद हिंद सेना आहे त्यांनी दिलेली ही जे नावे आहेत ते तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे बंगालची फाळणी कोणी केली? आणि इथे 4 पर्याय दिलेले आहेत लॉर्ड कर्झन, लॉर्ड रिपन, लॉर्ड डलहौसी आणि लॉर्ड लिटन. तर मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा 1905 मध्ये बंगालची फाळणी करण्याची घोषणा लॉर्ड कर्झन यांनी केली होती. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 लॉर्ड कर्झन. त्याच्यानंतर तुम्ही अजून एक मुद्दा इथे लक्षात ठेवा, 1911 मध्ये ही फाळणी रद्द करण्यात आली होती आणि ती रद्द करण्याची जी घोषणा आहे ती ब्रिटनचे राजे पंचम जॉर्ज यांनी केलेली होती. त्यांनी दिल्लीहून ही घोषणा केलेली होती. रद्द करण्याची घोषणा ही दिल्लीहून झाली होती आणि ही फाळणी घोषित जी आहे ती शिमला या ठिकाणावरून झाली होती 1905 मध्ये. तर अशा पद्धतीने बंगालची फाळणी यावर सुद्धा अजून तुम्हाला महत्त्वपूर्ण प्रश्न इतर परीक्षांमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतरचा बघा प्रश्न काय दिलेला आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महात्मा फुले. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा फुले यांनी केलेली आहे. यानंतरचा बघा शेवटचा इथे आपण प्रश्न बघूया. तो प्रश्न म्हणजे होम रूल लीगची स्थापना कोठे केली? आणि इथे पर्याय दिलेले आहे मुंबई, अड्यार, विशाखापट्टणम आणि पणजी. तर मित्रांनो इथे तुम्ही लक्षात ठेवा 1916 मध्ये भारतामध्ये होम रूल चळवळीची सुरुवात झालेली होती आणि तेही वेगवेगळ्या ठिकाणाहून. तर 2 महत्त्वपूर्ण व्यक्तींनी ही चळवळ भारतामध्ये सुरू केलेली होती. तर सुरुवातीला लोकमान्य टिळकांनी बेळगाव येथून होम रूल चळवळ सुरू केलेली होती. त्याच्यानंतर ॲनी बेझंट यांनी मद्रास जवळ एक ठिकाण आहे त्या ठिकाणाचं नाव आहे अड्यार. अड्यार या ठिकाणाहून ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळ सुरू केलेली होती. तर टिळकांनी कुठून सुरू केली? त्यांनी बेळगाव येथून सुरू केली. तर ॲनी बेझंट यांनी मद्रास जवळ अड्यार या ठिकाणाहून होम रूल चळवळ सुरू केलेली होती. तर इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये अड्यार हे ठिकाण दिलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? अड्यार हे असणार आहे.
तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या पेपरमध्ये आलेले काही महत्त्वपूर्ण जीकेचे प्रश्न आणि त्यांचे विश्लेषण बघितलेले आहे आणि या पेपरमधील जे उर्वरित जीकेचे प्रश्न आहेत ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.